काय सांगाल भैया, कशा पद्धतीचा प्रचार सुरू? अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे. प्रचाराची रणधुमाळी ही गेली 15 सुरू होती आणि आता अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आला आहे. आणि आता मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. आणि शेवटी ज्या काही बाबी असतात, आपण जिथं पोचलो नाही तिथे पोचणं किंवा काही मुद्दे असतात निवडणुकीतले, त्याची उत्तरं देणं वगैरे, हे सगळं चाललंय आता. पण 3 टर्म आमदार आता चौथ्यांदा आपण नशीब आजमावतात. लातूरमध्ये आता काय राहिलं असं वाटतं? लोक काय सांगतील? हे लातूरमध्ये आता लातूरचा चौफेर विकास हा झालाय. आता लातूरकरांना आणखी या ज्या व्यवस्था आहेत, सुखसोयी सुविधा आहेत, या त्यांना दर्जेदार हव्यात आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हणजे आता लातूर काही हे अग्रगण्य शहर म्हणून नावारूपाला आलेलं आहे. त्यामुळे लातूरकरांच्याही ज्या अपेक्षा आहेत त्या देखील आता त्यांना ज्या सोयी सुविधा आवश्यक आहेत त्या त्यांना दर्जेदार हव्यात. त्याच्यामध्ये त्यांना नियमितपणा हवा आहे आणि मला असं वाटतं ते योग्य आहे. त्या दिशेनं आम्ही काम करतोय. बरंचसं काम आम्ही केलंय. काही कामं हे करावी लागतील आणि ती प्रगतीपथावर आहे. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने कचरा आणि पाणी याच विषयावर जी आहे निवडणूक गाजलेली आहे. काय वाटतं? पाणी आम्ही लातूरला 4 दिवसाआड देतो. मी संभाजीनगरला होतो, तिथल्या लोकांनी मला सांगितलं इथं 12 दिवसाआड पाणी येतं. त्यामुळं संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी आहे, तिथं जर 12 दिवसाला पाणी येत असेल तर मग लातूर खूप चांगलं आहे. आणि पाणी 4 दिवसाला आपण का देतो? कारण अनेक ठिकाणी ज्या जलवाहिन्या आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत, तिथं गळती आहे. त्या जोपर्यंत तुम्ही दुरुस्त करत नाही, म्हणजे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि मला असं वाटतं टप्प्याटप्प्याने आम्ही 24 तास पाणी पुरवठा करण्याकडे मार्गक्रमण करतोय. ते देखील उद्दिष्ट काही काळामध्ये आम्ही पूर्ण करू. आणि लातूर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. लातूर मेरिटच्या मागे उभं राहणारं शहर आहे. त्यामुळं गुणवत्तेमध्ये काँग्रेस पक्ष इतर पक्षांच्या खूप पुढे आहे. वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर.